न्यूज सुपर वन, सत्याचा बुलंद आवाज। अशाच ताज्या महत्त्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राइब करा न्यूज सुपर वन। बऱ्याच दिवसांपासून सावळवीर गावचा उपसरपंच कोण याबाबत अनेकांना उत्सुकता लागलेली होती। अखेर सावळवीर गावच्या उपसरपंच पदाची माळ सामाजिक कार्यकर्ते जिजाबा आगलावे यांचे चिरंजीव दत्तात्रय जिजाबा आगलावे यांच्या गळ्यात पडली आहे। 12 मतांनी दत्तात्रय आगलावे यांची निवड झाल्यामुळे आनंदाचे वातावरण आहे। यावेळी सावळवीरचे सरपंच उमेश जपे यांनी नूतन उपसरपंच दत्तात्रय आगलावे यांचा सत्कार केलाय। या निवडणुकीच्या प्रक्रियेत सर्व सदस्यांचे त्याचप्रमाणे कार्यकर्ते यांचे मोलाचे सहकार्य लाभले असे मत सरपंच उमेश जपे यांनी या प्रसंगी मांडून सर्वांचे आभार मानले। सावळवीरचे उपसरपंच विकास जपे यांनी राजीनामा दिल्यामुळे उपसरपंच पदाची जागा रिक्त असल्याकारणाने उपसरपंच पदाची निवडणूक घेण्यात आली। याबाबत निवडणूक अधिकारी कारले भाऊसाहेब यांनी सांगितले की या निवडणुकीच्या प्रक्रियेत दोघांनी भाग घेतला। सदर निवडणूक प्रक्रिया ही लोकशाहीच्या मार्गाने झाली असून विकास जपे यांना 4 मते तर दत्तात्रय आगलावे यांना 12 मते मिळाल्याने आगलावे यांची उपसरपंचपदी निवड करण्यात आली आहे असे त्यांनी सांगितले। नूतन उपसरपंच दत्तात्रय आगलावे यांचा सत्कार सोहळा यावेळी पार पडला। यावेळी ग्रामपंचायत सदस्य, सोसायटी सदस्य, ग्रामस्थ, सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। जिजाबा आगलावे यावेळी म्हणाले की राजकारणात दिलेला शब्द पाळणे हे खूप महत्त्वाचे असते। या निवडणुकीच्या प्रक्रियेत सर्व घटकांनी मला मदत केली। सुजयदादा विखे पाटील यांच्या मार्गदर्शनात काम करत असताना सर्व कार्यकर्त्यांनी मला मदत केली, त्या सर्व कार्यकर्त्यांचे आभार। तर नूतन उपसरपंच दत्तात्रय आगलावे म्हणाले की डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली माझ्या पदाचा उपयोग सामाजिक कामासाठी आणि गावाच्या विकासासाठी करणार असल्याचे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले। आपण ग्रामपंचायत निवडणूक लढलो। माझा वैयक्तिक सेपरेट पॅनल होता, मी सोसायटीला केला होता। सोसायटी तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मिळाली। ग्रामपंचायतला निवडणूक लढवायची होती। कैलासवासी रमेश पाटील आगलावे यांनी मला विनंती केली की कॉम्प्रोमाइज करून ही निवडणूक तू बिनविरोध कर। अर्थात ती बिनविरोध झाली नाही, आपले काही सीटं 5-7 सीटं बिनविरोध झाले, पण सरपंच पदाची निवडणूक आपल्याला लढवावीच लागली। त्यात तुम्ही सगळ्यांनी मला सहकार्य केलं। भरघोस मतांनी मी विजयी झालो। विजयी झाल्यानंतर आज 3.5 वर्षात गावात खूप विकासाची कामं आपण केली। त्यात सगळ्या 15 मेंबरनी मला सहकार्य केलं। कुणीही त्रास दिला नाही। विशेषतः विकास पाटील उपसरपंच होते तरी त्यांचा मला कुठलाही त्रास झालेला नाही। विकास पाटलांनी मला 3.5 वर्ष भरपूर असं सहकार्य केलं। परंतु राजकारणात शब्द हा प्रमाण असतो, शब्द पाळायला लागतो। आम्ही कॉम्प्रोमाइज करताना जिजा पाटलाची समजूत घालू, कारण जिजा पाटील तयार नव्हते कॉम्प्रोमाइज करायला। आमचे बंधू दादा तयार नव्हते, सुरेश दादा तयार नव्हते, आमचे वडील तयार नव्हते कॉम्प्रोमाइज करायला। पण शांताराम बापूच्या यांच्या आग्रहापायी, रमेश पाटीलच्या आग्रहापायी त्यावेळेस गणेश आबा होते, गणेश कापसे होते, संजय ज्ञानेश्वर होते, त्या सगळ्यांनी कॉम्प्रोमाइज करायला लावलं। मग मी कैलासरावला समजून सांगितलं, जिजा पाटलाला समजून सांगितलं आणि सगळेजण आपले बसवले। आपल्या गटाच्या 8 जागा बसल्या, 9 सरपंच बसला आणि अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात ती निवडणूक झाली होती। 3.5 वर्षात कामही उत्तम झाले। मेंबर लोक कधी कोणाचा काही त्रास नाही आणि शब्द पाळावा लागतो। विकास पाटील माझे बंधू आहे, शेवटी माझं घर आहे, पण आज नाईलाज आहे। मी दिलेला शब्द त्यावेळेस 3.5 वर्षापूर्वी जिजा पाटलाला आज तो पूर्ण करण्याचा तुमच्या सगळ्यांच्या योगाने मला आशीर्वादाने योग आला, तो मी पूर्ण करतो आणि आज पूर्ण झालेला आहे असं जाहीर करतो। सदस्य गावातील सर्व नागरिक यांनी आम्हाला ग्रामपंचायतीची निवडणूक विनियोग करण्याकरता हे सहकार्य केलं। त्याबद्दल मी नवीन ग्रामपंचायत व आपल्या गावचे सरपंच, शेतकरी बाजार समिती व सुजयदादा साहित्य विखे पाटील व नामदार विखे पाटील यांच्या सहकार्याने आपण सर्व सदस्यांचं त्यांनी आपल्या सहकार्य केलं।
सवली ग्रामपंचायतीची निवडणूक लागल्यानंतर आणि त्याला सभापती गणेश पटेल आगनाळे, गणेश कापसे, सरपंच आम्ही सर्व एकत्र बसलो आणि त्याच्यामध्ये असं ठरलं केलं तर आपण सवली ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध करू. तर आम्ही एक प्रस्ताव सरपंचाकडे घेऊन गेलो. गणेश पाटील त्याला सभापती आणि मी आपण आमच्याबरोबर रमेश पाटील बरोबर रमेश पाटील आमच्याबरोबर. त्यावेळेस आम्ही असं ठरलं आम्ही गणेश बापू तर बरेच बाप होते. आता मला मी भाषण केलं नाही पण मी करू राहिलो आज ते तुम्हाला एक सांगतो. आणि ते कामाला आम्ही सरपंचाकडे प्रस्ताव घेऊन गेलो. गणेश पाटील बाळासाहेबांकडे प्रस्ताव घेऊन गेले. त्या टायमाला असं ठरलं तर सरपंच करायचं आणि बाळासाहेबांच्या गटाला 2.5 वर्ष उपसरपंच करायचं. त्याप्रमाणे आपण ठरल्याप्रमाणे आपण निवडणूक झाली. सरपंच निवडून आले. उपसरपंच 5 वर्ष केलं पण काही कारणास्तव उपसरपंच पदाचा राजीनामा 3.5 वर्षांनी झाला. झाल्यानंतर आपला परत आपल्याला ही निवडणूक घडायला नव्हती काही आणि खेळमेळीचे वातावरण झालं काही नव्हती. निवडणूक त्यांना करायला पाहिजे पण इथून पुढं राजकारणात ज्याला राजकारण करायचं आहे त्या माणसाने मी एकच विनंती तर जर या आजच्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकीमध्ये गेलेले शब्द टाळले पाहिजे. तो शुद्ध साहेबराव जसे किशोरराव देते, साहेबराव अण्णा आणि स्वपनराव पवार आपले जे सर्वांनी आपले सदस्य एवढे आपलं सहकार्य केलं. असं जर दिल्या शब्द जर पाळला गेला तर गावात खेळीमेळीचं वातावरण जाईल आणि पुढे चांगल्या निवडणुका होते. गावात वातावरण चांगलं दूषित होणार नाही तेवढी दक्षता गेली. आणि या निवडणुकीमध्ये पुढच्या काळात लोकांनी शपथ घेतली आणि ते आनंद डॉक्टर लोक म्हणजे तू सरपंच होय ते माणसाला म्हणजे सगळ्यांनी मोठ्यापणाचा दाखवला आणि या निवडणुकीमध्ये प्रतिनिधी करा आपल्या यांना उपसरपंच केलं. असं त्या निवडणुका आपण करू. आणि उमेश पाटलांनी जे आपल्याला बरोबर कष्ट घेतले त्यांनी त्याची निवडणूक किंवा निवडणुकीला अवघड होतं. आणि जर तुम्हाला एकच सांगणार आहे राजकारणामध्ये जसं आता हे बोलले विकास पाटलांनी मला सहकार्य केलं जर तुम्हाला तुमच्या पद्धत बघा आला नाही पाहिजे एवढी माझी विनंती आहे. एवढं बोलून माझी भाषण करतो. जय हिंद. आपल्या गावची निवडणूक पार पडली. एक 5-5 मिनिटाला वातावरण बदलत होतं. परंतु यापूर्वी म्हणजे 50 वर्षापूर्वी अशाच प्रकारचं गाव होतं. जसे आदिवासींची लोक होते. हे झाल्यानंतर हे वातावरण परत खेळीमेळीचं राहिलं. आणि मी उमेश पाटलांचे विशेष आभार मानतो आणि बाळासाहेब जपेंचे मानतो कारण त्यांनी दिलेला शब्द राजीनामा घेतला. ठीक आहे राजकारणामध्ये अनेक लोक आले, अनेक पंतप्रधान आले, अनेक सरपंच आले, अनेक सरपंच गेले पण एक दिवस सत्ता जाती हे लक्षात ठेवा. राजकारणात जो शब्द आणि निष्ठा याला जो महत्व देतो तोच कार्यकर्ता संघटनेत उठावदार दिसतो. आज या ठिकाणी बापू जपे, संतोष, स्वपनराव, वाल्मिक भोसले किंवा आपले गणेश बनसोडे, आशिष अजून कोणाचं नाव राहिलं असेल तर सांगा. कारण या सगळ्यांनी सगळ्यांनी आम्ही सहकार्य केलं म्हणजे उद्या कधीही विसरणार नाही. राजकारणात तरी पण शत्रू असतो कदाचित मीडिया तुम्ही आमचे शत्रू असाल पण मी तुमचा माणूस असेल असे राजकारण चालू राहतं. हे शिकून घ्या कारण तुमच्या जन्माच्या अगोदरपासून मी अशी भानगड पाहिलेली 1978 साली. आपण तरी सुरळीत चालू ग्रामपंचायतमध्ये परंतु परजवळ अक्षरशः मारामारी झालेले आहे. 1978 साहेबरावांना सरपंचाच्या रेसमध्ये होते आणि मांडेरी करते त्यावेळेला साहेबराव कामनकर 7 सीटर होते आणि 8 सीटर मातेरी पाटलाकडे होते. तर ते सरपंच झाले होते. तोही माणूस पंचायत समितीवर गेलो, मी पंचायत समितीवर गेलो. आज त्यांना जरी गाव सरपंच पदाची संधी नाही मिळाली पण त्यांच्या मुलाला मात्र सरपंच पदाची संधी जी मिळालेली आहे म्हणजे ते दोन्ही बाजूने हे झाले. तसंच माझ्या बाबतीतही घडलं. मला गावात सरपंचपदी विराजमान होता आलं नाही परंतु माझ्याही मुलाला या ठिकाणी
उपसरपंच या गावाने दिलं. मी सगळ्यांचा ऋणी आहे, आभारी आहे. आणि इथून पुढे जे राहिलेलं 1.5 वर्ष मला वाटतं प्रत्येक गरीबाचं घरकुल असेल, पण बदलायचं नाही हे याच्यातून शिकलं पाहिजे. आणि गणेशजी जो मुद्दा उपस्थित केला तर आम्ही त्या याच्यामध्ये होतो, गणेश बनसोडे आम्ही सगळे होतो. तुम्ही सहकार्य केले, आपल्या गावाला लगेच करतो. कुणी सहकार्य केलं नाही केलं त्यांचं अभिनंदन आहे. असं नाही दोन ठिकाणी करतात. तर उमेश पाटलांनी गणेशनीच ते ठरवून आणलं होतं. आणि पुन्हा एकदा आपण जरी छोटे असलो या उत्साहामध्ये, पण ते मोलाचं आहे. त्या ठिकाणी आमचा आशिष लागला त्याच्याबद्दल काही समज पसरवले गेले. असं करतो तसं करतो, पण तू आज सिद्ध झालं. आशिष लागलाय हा अत्यंत परीक्षेत मार्गाने निवडून आलेला आहे. 12ची 12 तिथं त्याचा काही दोष नाही. तो त्याच्या शब्दाला पुन्हा एकदा या प्रक्रियेमध्ये या तालुक्याचं युवा नेतृत्व सुजयदादा विखे पाटील यांचे सुद्धा सहभाग झालेला आहे. त्यांनी या गावाच्या दोन्ही गटाच्या मिटिंगा एकत्र घेतलेल्या आहे आणि सत्तेची बाजू सुजय विखेंनी धरलेली आहे. काही जरी झालं तर जे दिलेले शब्द असतात संघटनेमध्ये ते पार पडले पाहिजे अशा प्रकारच्या त्यांनी त्या मिटिंगमध्ये सूचना दिल्या आणि तो राजीनामा त्यांनी घेतला. आणि म्हणून आज आपल्याला संधी मिळाली. तुम्ही तर आहेत, पण याच्यामध्ये सुजयदादा विखे पाटील यांचा सुद्धा सिंहाचा वाटा आहे हे आपल्याला नाकारून चालता येणार नाही. आणि पुन्हा एकदा मी सर्वांचे आभार मानतो. आज ग्रामपंचायतच्या संपन्न झाली. आज खरंच सुजयदादा आदरणीय आमचे नामदार साहेब आणि शालीनताईंच्या आशीर्वादाने आज आम्ही या उच्चार पदावर बसलेलो आहे. तरी मी आज साहेबराव अण्णा असतील किंवा सरपंच असतील किंवा आमचे सर्व ग्रामपंचायत सदस्य असतील त्यांचे सर्वांचे आभार मानतो. आणि इथून पुढं नामदार साहेबांच्या आशीर्वादाने त्यांच्या आशीर्वादाने कामकाज होतं. उद्यापासून सुरुवात करू. न्यूज सुपर 1साठी राजेंद्र दुंबळे, शिर्डी.